आपले सीएम साहेब बोलणार आहेत. हा साहेब बोला. हॅलो. हॅलो सर. हॅलो. 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 चालू सीएम साहेबांचा फोन होता, परंतु तो मध्ये रेंजचा प्रॉब्लेम, बहुतेक प्रवासात आहेत ते. त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत, आमदार साहेबांच्या पाठीशी आहेत. हॅलो. हा द्या. हॅलो. हा साहेब. लागला. हॅलो. हा साहेब, लोक आहेत 2-3 हजार लोक पुढं. आमची सभा सुरू होती, तुमचा फोन आलाय. डॉक्टर आळे सर. लावा ना माईक. माईक हा लावलाय. हा चला. सर्वांना माझा नमस्कार. आपल्याला कल्पना आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. डॉक्टर अरविंदनी आपल्या जतमध्ये गेल्या अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले, एक स्वच्छ प्रतिमा असलेले, शिकले सवरलेले असे डॉक्टर अरविंदजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल. आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगलं करण्याकरता जे जे काही लागेल ते निश्चितपणे करेल. आपल्याला विश्वास देतो. आपण सगळ्यांनी 2 तारखेला डॉक्टर अरळी यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सगळे खरंच नशिबान आहोत. जत शहरातील सर्व मायबाप जनतेला माझी नम्रतेची विनंती आहे. ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. दरवेळची निवडणूक आली, ह्याचे 4 आणा निवडून, त्याचे 4 आणा निवडून, ह्याचे 4 पाडा, त्याला दाखवतोच, ह्याचं बघतोच, अशी निवडणूक नाही आहे. जत शहरातल्या सुज्ञ मतदारांना मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय, जतच्या इतिहासातली ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये अखंड शहराचा चेहरा मोहरा बदलणारी ही निवडणूक आहे. चेहरा मोहरा बदलणारी. तुम्ही म्हणायचं कारणच नाही, अरे आमच्या गल्लीत हे काम झालं नाही, आमच्या गल्लीत ते काम झालं नाही. मी जबाबदारीने बोलतोय, कारण 29ला मला परत तुमच्याकडे यायचं आहे. आता गणवून काय कुठं जाऊ शकत नाही. म्हणजे मी काहीतरी बोलेन डॉक्टर साहेबांना नगराध्यक्ष करायसाठी आणि आमच्या 23 उमेदवारांसाठी आम्ही काहीतरी खोटं सांगू असं नाही. परवा मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये मिटिंगला गेलो होतो. मला वाटतं ते ब्राह्मणपुरी आहे. तिथल्या लोकांनी आम्हाला तक्रार सांगितली की तो विहीर आहे, गेले 20 वर्ष झालं कोणी मुजवतच नाही. थांबा म्हटलं, आम्ही काम करू म्हटलं, काळजी करू नका. आणि काल आम्ही विहीर ती मुजवून टाकली, सगळा प्रश्न तिथला मिटवून टाकला. आमच्या विरोध पार्टीतले मित्र सांगायला लागले ही विहीर आम्ही मुजवल्या, उद्या गोपीचंद पडळकर म्हणतील मुजवली, त्यांच्यावर लक्ष देऊ नका. आयला म्हटलं खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. अरे आम्ही एवढं काम करतोय तरी तुम्ही सांगायला आम्ही काम केलं तर ते ठमकावून सांगतायत रावसाहेब यादव साहेब हे आम्ही विहीर मुजवली म्हणून. अरे काय प्रकार आहे हा. म्हणजे एक साधं उदाहरण सांगितलं मी. शहरामध्ये अनेक कामं करायची आहेत. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. नरेंद्र मोदी साहेबांसारखं एक रत्न देशाला मिळाला आहे, एक विकास पुरुष देशाला मिळाला आहे. जो माणूस गुजरातचा 12 वर्ष मुख्यमंत्री होता आणि 2014 नंतर आता सलग ते 3ऱ्यांदा पंतप्रधान पदावरती बसलेले आहेत. 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा डाग माझ्या नेत्यावरती नाही. पेपरमध्ये बातमी छापून आली नाही, टीव्हीवरती आलं नाही, किंवा एवढे विरोधक खालच्या पातळीवरती जाऊन भाजपवरती टीका करतायत, नरेंद्र मोदी साहेबांवरती टीका करतायत, परंतु 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप ना त्यांना नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती करता आला किंवा त्यांच्या कॅबिनेटमध्ये जेवढे मंत्री आहेत त्यातल्या एकाही मंत्र्यावरती करता आला. असं नेतृत्व आपल्याला मिळालंय मित्रांनो. याचा सार्थ अभिमान आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि आपल्या सर्वांना आहे.